खूप छान. म्हणजे मला तर एवढी भीती वाटत होती ना, मी कुणाच्याही गाडीत बसले ना, मी रात्रंदिवस असं एकटक बघते की नाही का, म्हणजे मला विश्वास नाही की कसं चालवतील काय. पण मी एवढं पहिल्यांदा असं की प्रवासामध्ये झोपते पण हे पण नाही का, मला भीती नाही वाटली कसली. म्हणजे बिंदास हो, एकदम बिंदास होते. तुला कसं वाटलं? मला तर फ्रेश वाटलं, समाधान वाटला. आणि महत्वाचं ना, रात्री बेरात्री आपण जे प्रवास वगैरे करतो त्यामुळे जी भीती वगैरे वाटते आपल्याला, ती भीती अजिबात वाटली नाही. आणि गाडीचा प्रवास इतका उत्तम आणि इतकं सविस्तर शांत झालेला आहे की जेणेकरून आपल्याला असं वाटलं जाणवलं पण नाही की बाबा आपण. आणि गाडी एवढं कम्फर्टेबल चालवतात, असं नाही की खूप म्हणजे स्पीड मध्ये चालवतात. आपण विचार आपण पुण्यापासून निघालोय, पुण्यापासून उज्जैन पर्यंत गेल्यानंतर आपण झोपलोय ना, कधी उज्जैन आलं तेच कळलं नाही मला. आणि सगळ्याच गोष्टी असं नाही कम्फर्टेबल किती आहे सगळ्याच गोष्टी. इतकंच नाही, मी माझ्या मुलाला फोन केला होता, मुलगा सुद्धा म्हणला अगं मम्मी इतकं फास्ट म्हणजे व्यवस्थित. अरे माझ्या मिस्टरांना माहिती खूप गाडी माझा, मला म्हणते तू आता कसं काय झोपती. मी म्हणलं नाही, खूप छान गाडी चालवतात, मी बिंदास ते म्हणलं आता. फ्रेश कसं काय आता असं म्हणायला लागले, खूप फ्रेश पण दिसायला लागला, एकदम छान मस्त प्रवास, व्यवस्थित प्रवास झाला. हो मस्त. तुला काय वाटतं? सेफ्टीचा विचार करता आपण राहुल सरांना कॉन्टॅक्ट करावा, त्यांच्यासोबत प्रवास करावा. सहपरिवार सहकुटुंबांनी सगळ्यांनी राहुल सरांच्या गाडीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. आणि उत्तम सेवा दिली जाईल तुम्हाला, त्याबद्दल काहीही शंका कोणीही घेऊ नये. धन्यवाद आणि थँक्यू राहुल सर, तुम्ही आम्हाला सुखरूप घेऊन आल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत सगळेच आम्ही. धन्यवाद. Thank you so much. Thank you so much. धन्यवाद. आणि तुमचं कौतुक आम्ही इतकं केलंय आमच्या घरच्यांसमोर की घरच्यांना सुद्धा नाही का अजिबात अशी शंका थोडी आमच्यातलं कोणी असो की कोणी तुम्हाला आम्हाला contact करणार, call केला नाही कुठं की जायचं तुम्ही असेल कसे तर. आहात म्हणून. कारण आमच्या व्हिडिओ स्टेटस वरून सगळ्यांनी आमच्या खुशालीचा अपडेट घेतलेले आहेत, आम्ही खुशाल आहोत म्हणून. धन्यवाद. झालं, धन्यवाद, थँक्यू.